हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी मराठी पाठ 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। स्टडी विथ संदीप सर, अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा। याच्यातील जो काही पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला। पाहूया मित्रांनो दुसरा प्रश्न, कविताला कशामुळे दिलासा मिळाला। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे चीन मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्ण पदक हुकले, त्या प्रसंगी आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, कवितेचे पाय कशामुळे कणखर बनले। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे कविताचे पाय कष्टप्रद अनुभवांमुळे कणखर बनले। पाहूया मित्रांनो या ठिकाणी पुढील प्रश्न, कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे कविताने जेव्हा नाशिक जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा विजेंद्र सिंग यांनी कविताचे वेगळेपण ओळखले। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे आईला उगीच वाईट वाटू नये म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे कविता पीटी उषा या धावपटूला आपला आदर्श मानते। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती या गोष्टी महत्त्वाच्या असतात। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। याच्यातील पहिला प्रश्न तो म्हणजे कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात। या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे कविताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य पदके कविताने पटकावली। लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये तिने भारताचे नाव उंच केले म्हणून तिला सावरपाडा एक्सप्रेस असे म्हणतात। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती। कविताची होणारी होडाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला। ती राहणार कुठे हा प्रश्न तिच्या आईवडिलांना पडला, त्यामुळे होडाताण कमी व्हावी म्हणून शिक्षण व सराव यासाठी कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे एका पाठोपाठ एक विक्रम कवितेच्या नावावर झळकू लागले। कवितेच्या या यशामुळे हर्सुल सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली म्हणून संपूर्ण हर्सुल व सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकली। स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर ती आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून सर्वजण स्वागताच्या तयारीला गुंतले होते। तिचे कौतुक करण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहिले होते। लेकीभोवती निर्माण झालेले वलय, सत्कारासाठी घेऊन जाणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकांचा गराडा हे सर्व पाहिल्यावर आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना वाटले। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, कविताचे आई वडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे आपली मुलगी इतकी पुढे जाईल असं तिच्या आई वडिलांना कधीच वाटलं नव्हतं। कमीपणा वाटून न घेता जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करायची। जर त्यांनी कमीपणा वाटून घेतला असता तर कविता आज इथपर्यंत पोहोचू शकली नसती म्हणून कविताच्या आई वडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना देतात। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेणे, प्रामाणिकपणे यशासाठी मेहनत घेणे, अपयश आले तरीही खचून न जाता यशासाठी प्रयत्न करत राहणे ही प्रेरणा मी कविताकडून घेईन। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, खालील प्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द तयार करा। या ठिकाणी आपल्याला खालील शब्दांना प्रत्यय लावून नवीन शब्द तयार करायचा आहे। उदाहरणार्थ पण, वेगळेपण, मोठेपण।
पाहूया मित्रांनो यांसारखे शब्द दार, चमकदार, रुबाबदार. त्यानंतर मित्रांनो पणा, याला प्रत्यय लावून जो काही शब्द तयार होणार आहे नवीन तो म्हणजे कमीपणा, खोटेपणा. त्यानंतर मित्रांनो पुढील शब्द आहे तो म्हणजे इक. या ठिकाणी याला प्रत्यय लावून जो काही शब्द तयार होणार आहे तो म्हणजे आर्थिक, औद्योगिक. पाहूया मित्रांनो पुढील शब्द पणी, याला जर प्रत्यय लावला आपण तर लहानपणी, मोठेपणी. पाहूया मित्रांनो पुढील शब्द ईद, याला जर आपण प्रत्यय लावला अखंडित, सदोदित. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 4, खालील शब्द समूहांचा वाक्यात उपयोग करा. या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे दिलासा मिळवणे. याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे परीक्षेतील अपयशामुळे खचलेल्या राजूच्या आईने समजूत काढल्यावर राजूला दिलासा मिळाला. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न गराडा घालणे. या ठिकाणी याचं योग्य उत्तर जे काही आहे मित्रांनो ते म्हणजे गावात जादूगार येतात त्याच्या भोवती लहान मुलांनी गराडा घातला. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न कणखर बनणे. या ठिकाणी याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. पाहूया मित्रांनो या ठिकाणी पुढील प्रश्न ओढाताण होणे. या ठिकाणी याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे घरातील कामे व शेतातील कामे यांमुळे आईची फार ओढाताण होते. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न नात्यातील वीण गहिरी असणे. याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे माझी व माझ्या भावांच्या नात्यातील वीण गहरी आहे. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न वनवन सहन करणे. या ठिकाणी याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे 4 पैसे कमवण्यासाठी संतोषला वनवन सहन करावी लागते. पाहूया मित्रांनो या ठिकाणी पुढील प्रश्न क्रमांक 5, समानार्थांचा शब्द लिहा. या ठिकाणी समानार्थांचे शब्द या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत. पहिला म्हणजे माय. या ठिकाणी समानार्थी जे काही शब्द येणार आहेत मित्रांनो ते म्हणजे आई, जननी. पाहूया पुढील शब्द लेख. या ठिकाणी याला समानार्थी शब्द असणार आहे मित्रांनो तो म्हणजे मुलगी. पाहूया मित्रांनो पुढील शब्द ते म्हणजे बळ. या ठिकाणी बळ या शब्दाला समानार्थी शब्द असणार आहेत ते म्हणजे सामर्थ्य, शक्ती. पाहूया मित्रांनो पुढील शब्द गहिरे. या ठिकाणी याला समानार्थी शब्द असणार आहे तो म्हणजे खोल. पाहूया मित्रांनो पुढील शब्द क्रीडा. या ठिकाणी याला समानार्थी शब्द असणार आहे तो म्हणजे खेळ. पाहूया मित्रांनो पुढील शब्द तो म्हणजे वडील. या ठिकाणी वडील या शब्दाला समानार्थी शब्द असणार आहे तो म्हणजे बाप. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 8, खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दसमूहांचे नेमके अर्थ काय होतात ते तुमच्या शब्दात सांगा. या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे तुमची गल्ली गाव कशाने वेढलेले आहे. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न आपल्या राज्यातील अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न अनेक मोठी शहरे सिमेंटच्या जंगलांनी वेढलेली आहेत. पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न कार्यालयात अनिताबाई नेहमी फायलींनी वेढलेल्या असतात. पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.